अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पिकावर पाणी फिरवलं आहे। आपण बघू शकतो की धुळे तालुका असेल, साक्री असेल किंवा शिंदखेडा असेल, या ठिकाणी पुन्हा एकदा वादळी पाऊस आणि गारपीट झाली आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेला हा घास हा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। गेल्या आठवड्यातच गारपीट झाली होती, अवकाळी पाऊस झाला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा जिल्ह्यामधील धुळे तालुका, साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांचं गहू असेल, हरभरा असेल किंवा बाजरी असेल, या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे शेतकरी या नुकसानीमुळे हवालदिल झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। गेल्या काही दिवसापूर्वी झाल्या त्या पावसानंतर शेतकरी सावरत नाही, तोपर्यंत पुन्हा एकदा शेतकऱ्याला या पावसाने झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गेल्या वेळी जवळपास 6 ते 6.5 हजार हेक्टरवर नुकसान झालं होतं। यंदा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। त्यामुळे या सर्व नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत आणि आम्हाला लवकरात लवकर थेट मदत द्यावी अशी अपेक्षा आता या भागातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।